आंदोलनाच्या बाबतीत एक प्रास्ताविकपर या ठिकाणी माहिती दिली असे दिनेशजी ठाकरे, राजेंद्रजी शेलार, मदन बापू, संजयजी काळे, मनोजजी जगताप, दिनेशजी पाटील, दीपकजी शिंदे, बाळासाहेब आयरे आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधूंनो, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, एक दीड महिन्यापूर्वी एक गरीब कुटुंब माझ्याकडे आलं आणि त्यांनी MPSL बद्दल त्यांची व्यथा मांडली. कुटुंब असं होतं 10 बाय 12च्या खोलीमध्ये राहणारं आणि त्यांना काहीतरी 4000 रुपये बिल त्या ठिकाणी आलं आणि आधी त्यांना महिन्याला 350-400 रुपये बिल यायचं आणि 2 महिन्याचं बिल त्यांना 4000 आलं. तिथे थोडंसं मी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला संबंधित कंपनीच्या. त्यांनी काही त्यांना ठराविक बिल भरावंच लागेल अशा पद्धतीने त्यांनी आग्रह धरला आणि ते नवरा बायको जे माझ्याकडे आलेले होते त्यांचं म्हणणं असं की आम्ही जेव्हा काम मिळेल असं मजुरीचं काम आम्ही करत होतो, कधी मिळतं कधी नाही मिळत. 4-5 हजार रुपये आमचं महिन्याचं अर्निंग नाही, तेवढं आमचं उत्पन्न नाही, तर आम्ही एवढं बिल कसं भरणार. मग या विषयामध्ये मी माझ्या काही सहकाऱ्यांना, माझे नगरसेवक असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी असतील, यांना मी याबाबत आपापल्या परिसरामध्ये माहिती घ्यायला लावल्यानंतर खूपच भयानक असं वास्तव समोर आलं. म्हणजे खास करून कंपनी जर एखादी तक्रार आपण दिली किंवा आमच्या मीटरला डिस्प्लेवर रीडिंग दिसत नाही, ही तक्रार काही लोकांनी 2022 साली दिलेली. त्यांच्या तक्रारीचं अजून निराकरण झालेलं नाही. काहींचं मीटर बदलून गेले, चांगलं मीटर होतं, बदलून गेले, नंतर मीटर इतकं फास्ट चालतं की त्याच्यामुळे रीडिंग वाढतं, असं काही कन्झ्युमरचं त्या ठिकाणी तक्रार लक्षात आली. मग सगळं बघता असा विचार केला की ही कंपनी जी आपण स्वीकारली, मागच्या आंदोलनामध्ये आपल्यापैकी बरेच मंडळी त्या ठिकाणी हजर होते आणि आसिफबाईंनी सांगितलं की मध्येमध्ये मालेगावमध्ये या परिसरासाठी जे काही त्या ठिकाणी महावितरणला तुटीवर त्याच्यावर त्यांना नियंत्रण आणता येत नव्हतं, म्हणून फक्त आणि फक्त हा मालेगाव मध्येसाठी खाजगीकरण करण्याचा हा विषय होता. आणि त्यावेळेस खाजगीकरणाचं जे टेंडर काढलं गेलं तर पहिली निविदामध्ये फक्त मालेगाव मध्येच होतं. नंतर दुसऱ्या निविदेमध्ये मालेगाव मध्येतील, मालेगाव बाह्यतील शहरातील जो भाग आहे, तर त्याचा समावेश करून नंतर टेंडर फ्लॅश, निविदा फ्लॅश झाली आणि आपण अनेक गोष्टींमध्ये खाजगीकरणाचा आपण स्वीकार केलेला आहे. कारण खाजगीकरणातून आपल्याला ज्या सुविधा दिल्या जातात त्या पद्धतीच्या सुविधा आपल्याला सरकारी यंत्रणेमार्फत मिळू शकत नाही, म्हणून आपण खाजगीकरणाचा स्वीकार करतो. तसं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याकडे SD महामंडळ आहे. महिलांना त्या ठिकाणी आता 50% कुठेही प्रवास करता येतो. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येतो. परंतु तरीसुद्धा जर पुण्याला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल, जे आपल्याला 100 रुपयापासून 200, 250, 300 रुपयापर्यंत आपण जाऊ शकतो SD महामंडळाने, परंतु त्या ठिकाणी आपण कधी 1000, 1200, 1500 रुपयापर्यंत पेड करून आपण या खाजगीकरणाच्या ज्या बसेस आहेत त्याचा आपण या ठिकाणी आराम मिळतो. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगितलं की खाजगीकरणाचा स्वीकार आपण का करतो. मग या कंपनीकडनं अपेक्षा होत्या, वारंवार त्याच्या तक्रारी असतात, पोल पडून जाणं, तारा लोंबकळणं, झाडांमधून तारा गेल्यानंतर त्या झाडांची कत्तल करणं, असं दरवेळेस आपल्याला बघायला मिळायचं.
म्हणून या कंपनीला जवळपास 20 कोटी रुपये वर्षाला यांना या सगळ्या गोष्टींवर खर्च करायचा होता. 20 कोटी कशासाठी? तर त्या झाडांमधून ज्या तारा गेलेल्या असतील, घरांच्या जवळून ज्या तारा गेलेल्या असतील, बिल्डिंगाच्या जवळून त्यांना कोटिंग करणं, त्याचबरोबर काही ठिकाणी ह्या तारा भूमिगत करणं आणि जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत, आज आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी जो काही आपल्याला लोड शेडिंगला किंवा पूर्व सूचना न मिळता कुठं अचानक लाईट जाते, तर ह्या गोष्टी 5 वर्ष होऊन सुद्धा याच्यामध्ये सुधारणा झालेली नाही. आता आपण पावसाळ्याला सुरुवात झाली त्यावेळेस बघितलं की छोटे मोठे वादळं आलेत आणि आपल्याला जवळपास 8-8, 10-10 तास, 12-12 तास आपल्याला अंधारात राहावं लागलं. अनेकांना या गोष्टीचा त्रास झाला. प्रत्येक घरामध्ये पेशंट असतात, त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागलं. पण ह्या निर्डालेल्या कंपनीवर कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी फरक पडत नव्हता. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी याचा अनुभव घेतला असेल. मग यासाठी आम्ही हे आंदोलन त्या ठिकाणी एक लाक्षणिक आंदोलन केलं, कंपनीसमोर धरणे आंदोलन केलं आणि आम्हालाही आता कंपनीच नको. तर कंपनीला आम्ही इशारा दिला की तुम्ही तुमचा काशा गुंडाळायला सुरुवात केला, कारण तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक अटी शर्तींचा भंग तुम्ही केलेला आहे. अनेक विषय आहेत त्यामध्ये आणि अटी शर्तीचा भंग झाल्यानंतर यांना वास्तविक शासनाने ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. आणि आम्ही आंदोलनामध्ये सांगितलं होतं की आम्ही 18 जुलैला या ठिकाणी मोर्चा काढू. पण दरम्यान आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की पावसाळी अधिवेशन चालू होतं. पावसाळी अधिवेशन चालू असताना आम्ही भारतीय जनता पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्ष यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन आम्ही देवेंद्रजींची या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस हे ऊर्जा मंत्री आहेत, आम्ही त्यासाठी पाठपुरावा करतो. त्यांच्या दालनामध्ये बैठक होऊन हे सगळे विषय शासन स्तरावर पण माहिती झाले पाहिजेत आणि काय सावळा गोंधळ या ठिकाणी चाललेला आहे हे सुद्धा निदर्शनात आलं पाहिजे. या दृष्टीने तो आमचा पाठपुरावा चाललेला होता. अजून आम्हाला त्यासाठी वेळ मिळालेली नाही आहे. कदाचित या 5 तारखेच्या आसपास ती वेळ मिळू शकते अशी शक्यता आहे. आणि असं असताना जे काही मुद्दे आम्ही या ठिकाणी घेऊन आलो होतो हे मुद्दे प्रकर्षाने आम्हाला जनतेमध्ये न्यायचे आहेत. त्यानंतर शासनाकडे याचा पाठपुरावा करायचा आहे. त्याचबरोबर मालेगावातील निष्णात वकील मर्चंट साहेब त्यांना आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी बोलवलं होतं, परंतु तब्येतीमुळे त्यांना तब्येत व्यवस्थित नसल्या कारणाने ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. त्यांच्याकडनंही आम्ही काही मुद्द्यांवर हायकोर्टात याबाबत काही रीट दाखल करता येईल का या पद्धतीने चाचपणी आमची चालू आहे. आणि असे काही मुद्दे आलेले आहेत समोर की नक्कीच या कंपनीच्या विरोधात हायकोर्टात सुद्धा आपल्याला या ठिकाणी रीट दाखल करता येईल. आणि दरम्यानच्या काळामध्ये ह्या आंदोलनाकडे सामान्य जनते एका आशेने या ठिकाणी बघत होते. आणि आपण सगळे मालेगाव शहरातील आहोत. मालेगाव शहरातला अनेक वर्षापासूनचा कामकाजामध्ये जो काही आता बदल झालेला आहे तो आपण सगळे आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. म्हणजे एखादा कार्यकर्ता असेल, एखादी सामाजिक संघटना असेल, एखादा राजकीय पक्ष असेल, तो जर एखाद्या मुद्द्याला घेऊन ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला विरोध करू लागला किंवा या शहराच्या दृष्टिकोनातून रास्त मागण्या मांडू लागला, या शहराच्या विकासामध्ये भर घालणारे मुद्दे घेऊन काही आंदोलनं करू लागलेत, तर अशी आंदोलनं एकतर दाबली गेलीत किंवा त्यांना हायजॅक करण्यात आलेले. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि माझ्या बाबतीत तर या गोष्टी नेहमीच घडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मागच्या 4-5 वर्षापूर्वी एक वेगळं स्वरूप देण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न केला.
2-3 वर्ष मी छान कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले, जनतेला ते आवडलेत. कधी नवे अशी गर्दी त्या ठिकाणी व्हायला लागली, बालगोपाळ महिला त्या ठिकाणी यायला लागल्यात. नंतर सत्तेचा वापर करून त्या ठिकाणी मला 3ऱ्या वर्षी परवानगी नाकारली. तो कार्यक्रम हायजॅक झाला. त्याच्यामुळे कुठेतरी सुचलं की आपण ज्या महाराजांच्या नावाने या ठिकाणी राजकारण करतो त्या महाराजांना आपण खूपच दुर्लक्षित केलं आहे. म्हणून त्या ठिकाणी स्मारकाचं सुशोभीकरण करण्याचा, शिवतीर्थाचं सुशोभीकरण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. सुरुवातीला फक्त राजाराम जाधव होते स्थायी सभापती. त्यांच्या काळात 20 लाख रुपये 30 लाख रुपये त्यावेळेस मंजूर झाले. 30 लाख मंजूर करून स्थायीला मंजूर झाले. त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कामाचा शुभारंभ पण केला, टेंडर पण काढलं गेलं, निविदा काढली गेली. त्यावेळेस मात्र मी आग्रह धरला सोशल मीडियातून की हे काही जे चाललेलं हे मला मान्य नाही, माझ्या संकल्पामध्ये हे बसत नाही. आणि आज तुम्ही 30 लाखामध्ये महाराजांचं स्मारक करायला निघालात तर माझी पोस्ट आज पण तुम्ही माझ्या वॉलवर जाऊन बघू शकतात की त्यावेळेस मी सांगितलं की हे मला मान्य नाही, येणाऱ्या काळामध्ये हे काम मी तोडेल आणि मी माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी किमान 1 कोटीच्या पुढे या ठिकाणी निधी आणून त्याचं सुशोभीकरण या ठिकाणी मी करेन. नंतर काम थांबवण्यात आलं, वाढीव निधी मंजूर केला, त्याचं 2-3 वेळेस उद्घाटन झाले. 2-3 वेळेस त्यांची भूमिपूजनं झालीत. प्रत्यक्षात काम चालू होत होतं म्हणून शिवप्रेमींनी त्या ठिकाणी आंदोलनं केलीत. त्यानंतरही त्या गोष्टीवर माझं पूर्ण लक्ष होतं. जे काही डिझाईन त्या ठिकाणी बनवलं गेलं त्याच्यात माझ्या काही संकल्पना मला टाकायच्या होत्या, त्याची संधी मला दिली गेली नाही. वास्तविक निधी मंजूर करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. नंतर ते बाकीची कामं जी असतात ही अधिकाऱ्यांची असतात. मात्र या ठिकाणी जो हस्तक्षेप होतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आम्ही करू तेच, आम्हाला त्या शहराचं किंवा विकास करण्याचा अधिकार म्हणा किंवा आम्हाला देवानी फक्त आम्हालाच अक्कल दिलेली आहे. आम्ही जे करू ते सगळ्यांना ते आवडेल, सगळ्यांना ते पचनी पडेल असा समज करून घेतला आहे. आणि कोणालाही या ठिकाणी या कामांमध्ये हजारो करोडोचा निधी येऊन त्या ठिकाणी सामावून घेतलं जात नाही. अनेक उदाहरणं आहेत. या ठिकाणी आपल्या कॉलेज ग्राउंडला तो वादाचा विषय होता, तरी मालेगावची गरज होती. एक छान काम त्या ठिकाणी होत होतं. एक चांगला जॉगिंग ट्रॅक या मालेगावकरांना पाहिजे होता, हरकत नाही, पण तो 12 महिने चालला पाहिजे. या दृष्टीने आपण जर बघितलं त्यावेळेस पण मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक पोस्ट केली होती. ज्यावेळेस त्यांनी या पाण्याचा निचरा करण्यासाठी 2 कोटी रुपये कॉर्पोरेशनला खर्च करायला भाग पाडत होते, तर त्यावेळेस मी एक पोस्ट केली, कॉर्पोरेशनला उद्देशून केली की हे जे काही चाललेलं आहे तुमचं हे चुकीचं आहे. याचा निचरा करण्याचं जर तुम्हाला त्याचं जर काही सोल्युशन नसेल तर त्याचं सोल्युशन मी देतो. तुम्ही 2 कोटी खर्च करण्याऐवजी फक्त 10 लाख रुपये त्याच्यावर खर्च करा. आणि समजा ते नाहीच झालं, मी सुचवलेला पर्याय जर त्या ठिकाणी योग्य ठरला नाही तर त्या कामाचं जे झालेलं नुकसान असेल त्याचे 5 लाख रुपये मी स्वतः कॉर्पोरेशनला भरेल, असं मी माझ्या फेसबुक पोस्टवरून त्यावेळेस पोस्ट केलेलं होतं. तरीसुद्धा पाईपलाईन विरुद्ध दिशेने नेली गेली. ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटी नाही त्या भागातला ते नेलं गेलं, सक्सेस झालं नाही. आजही आपण पाहिलं की या पावसाळ्यातसुद्धा बऱ्याच कॉलेज ग्राउंड किंवा तो ट्रॅक जो आहे तो पाण्याखाली होता. आमचं म्हणणं हे नाही, आज तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे, कामांसाठीच निवडून दिलेलं आहे, पण तुमची जी मनमानी आहे ही योग्य नाही. कारण तुमचे एक नाही अनेक प्रोजेक्ट असे फेल झालेले आहेत. तुम्ही आजही जे काही आपले महापालिकेचे पाणी पुरवठा अभियंता आणि बागबगीचा ज्यांच्याकडे जो विभाग होता आता ते रिटायर झाले, जहीर साहेब, जहीर अन्सारी तुम्ही सगळे ओळखत असाल, आणि आमानतुल्ला पीर मोहम्मद हे स्थायीचे सभापती होते.
आता जो खड्डा जो आहे आपला, ज्या ठिकाणी आता ते डीके गार्डन, आपण जिजामाता गार्डन ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी एक चांगलं उद्यान करायचं. उद्यान विभाग हा पाणी पुरवठा विभागाला कधी कधी संलग्न असतो किंवा त्यावेळेस तो जहीर साहेबांकडे होता. तर माझ्या डोक्यात एक संकल्पना होती आणि ती मी त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांना तो विषय एक मी दमनमध्ये मिरामार म्हणून जे एक हॉटेल आहे, ते हॉटेल असं एक ज्याला म्हणतो आपण आयलँड किंवा आजूबाजूला पाणी आणि मध्ये जमीन, आणि त्या ठिकाणी ते हॉटेल, त्या ठिकाणी सुंदर असं गार्डन त्या ठिकाणी निर्माण केलं हॉटेलवाल्यांनी. पण आपल्याला ते या ठिकाणी मालेगाव नागरिकांसाठी त्या ठिकाणी आपल्याला ते त्या पद्धतीचं करायचं होतं. माझं मत असं होतं की रस्त्याला लागून, रस्त्याच्या लेवलला लागून त्या खड्ड्याच्या सेंटरमध्ये मोठा भराव करायचा. पाण्याचं अस्तित्व ते तसंच राहू द्यायचं. तिथं लहान मुलांसाठी बोटिंग आणि साईडला जे काही आपण कंपाऊंड करणार त्याला लागून त्या ठिकाणी छोटी ट्रेन वगैरे अशा पद्धतीचं टॉय ट्रेन वगैरे त्या ठिकाणी करायचं आणि त्याला ब्रिज वगैरे देऊन, लाकडी ब्रिज वगैरे देऊन अशा पद्धतीमध्ये गार्डन करायचं आणि त्या ठिकाणी बागबगीचा करायचा आणि तिथे नागरिकांसाठी ते खुलं करायचं. तर त्यावेळेस मला त्यासाठी 1 कोटी रुपये लागत होते. तत्कालीन आपली महानगरपालिकेची परिस्थिती एवढी नव्हती की ते मला एकदम 1 कोटी रुपये फंड्स अवेलेबल करून देतो. पण एखादी संकल्पना ज्यावेळेस आपण विचारात घेतो, जसं एखादा विषय आला की आपण 2-4 मित्रांना जवळच्यांना म्हणतो की यार माझ्या डोक्यात असं आहे, आपल्याला असं करायचं आहे, म्हणून कुठेतरी गोष्टी बाहेर जातात. बाहेर गेल्या की मग अशाच पद्धतीने ते जो काही तो खेळ त्या ठिकाणी झाला आपण सगळ्यांनी बघितला. त्या गार्डनवर आता माझ्यामध्ये 4-5 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले असतील तरीसुद्धा आपल्याला काही काळ त्याचा वापर करता येत नाही. हा शासनाचा पैसा आहे, शासनाचा पैसा आहे. आपण टॅक्सपेअर आहोत. आपल्याला आपल्या गावाबद्दल आत्मीयता आहे. तुम्ही असं का समजून घेतात की देवाने फक्त तुम्हालाच अक्कल दिली आणि विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही तर सहकारी आहोत. विरोधकांचं सोडा तर सहकार्यानं सुद्धा कधी विश्वासात या ठिकाणी घेतले गेलं नाही. मनमानी पद्धतीने कामं चाललेली आहेत. आता भूमिगत गटारीचा विषय घ्या. आम्ही त्या भूमिगत गटारीला विरोध करतो आहोत. कारण की जसं मी माझ्या बिल्डिंगचं उदाहरण देईल, 4 महिन्यापूर्वी माझ्या बिल्डिंगचं आउटलेट हे 6 इंचाचं होतं आणि त्याच बाजूला बिल्डिंगच्या बाजूला आमचं एक संपर्क कार्यालय आहे. तर बिल्डिंगचं पाणी अनेक वेळा ओव्हरफ्लो होत असेल किंवा काय, तर ते पाणी बाहेर यायचं आणि त्या ठिकाणी घाण तयार व्हायची. म्हणून मदन बापूंना सांगून मी माझ्या बिल्डिंगचा जो पाईप आहे, आज तुम्ही येऊन बघू शकता की तो मी 8 इंचाचा केला. म्हणजे माझ्या एका बिल्डिंगमध्ये फक्त माझं आणि माझ्या भावाचं कुटुंब राहतं, तरी आम्हाला 8 इंचाचा पाईप त्या ठिकाणी लागला. आणि तुम्ही कॉलनीला तुम्ही 6-6 इंचाचे पाईप टाकतायत. बरं ठीक आहे, तुम्ही हा पैसा केंद्र शासनाचा आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून, म्हणजे अमृत योजना सेकंड फेज, हे काही आपल्याला मागणी करून मिळालेले फंड्स नाही येते. हे आपसूक आपल्या मालेगाव शहराला विकासासाठी मागे 168 कोटी जवळपास आपल्याला पाण्याच्या पिण्याच्या पाईपलाईनसाठी आलेले होते. त्याच्यानंतर केंद्र शासनाने आपल्याकडनं प्रस्ताव मागवले. आपण कोणीही केंद्र शासनाला, महापालिकेने किंवा कोणी मंत्री किंवा नगरसेवक कोणीही असं आपण केंद्राला पत्र लिहिलेलं नाही की आमच्या मालेगाव शहरासाठी 400-500 कोटी रुपये भुयारी गटारसाठी द्यावं असं. हा आपसूक केंद्राकडनं मिळणारा आपल्याला हा निधी होता. याच्यात 33% केंद्र शासन, 33% राज्य सरकारांनी 33% जवळपास हा आपला महानगरपालिका त्या ठिकाणी हिस्सा असतो. आणि असं असताना सुद्धा 500 कोटी रुपये मालेगाव शहरासाठी आले, आनंदाची बाब आहे. काही वेळेस आम्ही थोडाफार खासदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठपुरावा केला, आता मंजुरी आली त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी आनंद पण व्यक्त केला. मात्र नंतर कालांतराने त्याच्या निविदामध्ये त्याच्यामध्ये जे काही विषय यायला लागले समोर, आपण सगळ्यांना ते सगळं ज्ञात आहे. लपून काहीच राहत नाही, फक्त लोक बोलत नाहीत. चला, तेही झालं, सगळं झालं. एकदा तर खोटा अनुभवाचा दाखला दाखवून त्या ठिकाणी चुकीचं टेंडर पास करण्याचा प्रयत्न केला गेला. तो आसिफभाईंनी आणून पाडला. नंतर त्या याच्यामध्ये पण आम्ही जबलपूरला मी स्वतःही गेलो
त्या सगळ्यांच्या जे आता जी काही कंपनी आहे याच्यात जी दुसरी ईगल कंपनी होतं त्यांनी जो काही अनुभवाचा दाखला दिला होता जबलपूरचा, तो तपासण्यासाठी मी स्वतःही गेलो. तिथल्या सिटी इंजिनियरला भेटलो. तिथल्या सिटी इंजिनियरनी तर त्यांची जवळपास 80-90% ती योजना जी पूर्ण झालेली होती. पण त्यांनी एक सल्ला दिला की तुम्ही योजना करत असताना व्यवस्थित याच्यावर लक्ष ठेवा, किंवा योजना न राबवली पैसा परत गेला तरी चालेल, पण याच्यामुळे तुमचा कदाचित तुमच्या शहराचा या ठिकाणी पूर्ण बट्ट्याबोळ होईल. आता ते आम्ही एवढं सगळं करूनसुद्धा आमच्या अनुभवातून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे. आणि याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की मालेगावातून पैसा तर काही परत जाऊ शकत नाही, काम होणारच आहे. तर त्यांनी त्या काही गोष्टी ज्या सांगितल्या, तर त्याच्यात आपण जे बघतो की ज्या 6-6 इंचाच्या लाईनी टाकल्या जातात, त्या 6 इंचाच्या लाईनमधून पूर्ण कॉलनीचं महिला हा कसा जाऊ शकतो? जाऊ शकत नाही. समजा आज 8 तासाने टाकून घेत आहेत, आम्ही विरोध केला, तिथं त्यांचे कार्यकर्ते येतात. संजय काळेंना विचारा, काल परवाचाच किस्सा आहे. शकुंतला भाऊंचा, आता मी या कंपनीच्या इंजिनियर लोकांना बोलून, त्याच्यानंतर आपले कॉर्पोरेशनचे प्रभाग इंजिनियर जे आहेत गांगुर्डे यांना बोलून, माझ्या ऑफिसमध्ये बोलून मी त्यांना सांगितलं, तुम्हाला जी काही तुमची योजना आहे, जी काही तुम्ही मला या ठिकाणी सगळं कागदपत्र तुम्ही दाखवा, त्याचं तुमचं डिझाईन कसं आहे ते मला तुम्ही दाखवा, त्याशिवाय मी माझ्या वार्डांमध्ये कामं करू देणार नाही. त्यांना बोलवलं, त्यांचे अधिकारी इंजिनियर आले. त्यांना मी सरळ सांगितलं की तुम्हाला या ज्या 6 इंची आहेत या तुम्ही 12 इंचीमध्ये करा. त्याच्यानंतर ज्या काही तुम्ही आता 12 इंची किंवा 18 इंची घेत आहे त्या 24 इंचीमध्ये झाल्या पाहिजेत. आपल्याला आजचा विचार नाही, येणाऱ्या भविष्यातला किमान 25-30 वर्षाचा विचार करून आपल्याला ही योजना राबवायची. तर त्यांनी सांगितलं की याच्यात काही होऊ शकत नाही, पण आम्ही प्रयत्न करू. नंतर दरम्यानच्या काळामध्ये आयुक्तांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटलं. त्यावेळेस मी नव्हतो, माझ्या ठिकाणी प्रतिनिधी मदन बापू होते. सगळ्या चर्चेत आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल, त्याशिवाय पुढे जाणार नाहीत. आणि असं असताना आपण बघितलं, काल आयुक्तांनी एक स्टेटमेंट काढलं की कोणी या भुयारी गटर योजनेला निरर्थक विरोध करू नये. निरर्थक याचा अर्थ काय? म्हणजे आयुक्तसुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल की एकीकडे शिष्टमंडळाला सांगतात तुमचं म्हणणं आम्हाला पटतं, आपण याच्यावर 1 महिन्यानंतर आपण काहीतरी निर्णय करू, आणि नंतर आयुक्त लगेच काल पत्रक काढतात आणि सांगतात की विरोध हा निरर्थक आहे. आणि एकीकडे मंत्री सांगतात की कोणी या भुयारी गटर योजनेला विरोध करू नका, ज्यांनी विरोध केला त्यांच्या भागामध्ये गटर होणार नाही, त्यांना आम्ही त्या ठिकाणी वगळून टाकू. म्हणजे ही काही हुकुमशाही चाललेली आहे का? तुम्ही तिथं काही दबले असाल किंवा काही असाल, त्याचा तुम्ही या मालेगाव शहरातील शहरवासियांना तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्या अधिकारापासून तुम्ही वंचित कसे ठेवू शकतात? आणि तुम्ही बाकीच्या लोकप्रतिनिधी त्यांचं काय म्हणणं आहे जाणून का घेत नाहीत? आणि इतका 8 तास का चाललेला आहे? ज्या पद्धतीचं तुमचं कामकाज या ठिकाणी तुम्ही दादागिरी करतायत अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, ही जनता सहन करणार नाही. कारण आमचा हक्काचा पैसा जातो. आम्ही घरपट्टीच्या माध्यमातून कॉर्पोरेशनला पैसा देतो. आम्ही अनेक प्रकारचे टॅक्स भरून आम्ही केंद्र GST असेल, इन्कम टॅक्स असेल, या माध्यमातून आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारला पैसा देत असतो. आणि हे असताना हा आमचा पैसा आहे. आमचा पैशाचा विनियोग कसा करायचा याचा अधिकार आम्हाला सुद्धा पाहिजे. आमच्या सूचना लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. उठसूट कुठला एक विषय आला की त्याचा हायजॅक करायचं, हे धंदे पण आता बंद झाले पाहिजेत. कारण उद्या तुमच्यासाठी मतं मागायला आम्हाला वरून आदेश आला तर आम्हाला फिरावं लागणार. आम्ही जनतेला काय तोंड द्यायचं? आज तुम्ही गणपती आलेले आहेत, सगळीकडे रस्ते खोदायचा तुमचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे आम्ही उतरायचं, संघर्ष करायचा, आमच्यावर आम्ही केसेस करून घ्यायच्या का? तुम्हाला जर करायचंच होतं तर आधी करायचं होतं. आधी तुम्ही एकतर चुकीचे कामं करून ठेवलेत. कॉन्क्रीट रस्ते आम्ही गोसावी साहेबांना सांगितलं होतं तत्कालीन आयुक्तांना की आता आपले 500 कोटी भुयारी गटरचे येत आहेत, ते कामं चालू होतील, रस्ते तुर्त थांबवून घ्या. त्यांच्यावर दबाव टाकून आधी रस्ते करून घेतले, आता भुयारी गटर करतायत. म्हणजे फक्त पैसा आणायचा, पण त्या पैशाचा विनियोग नागरिकांसाठी झाला पाहिजे ना. आणि जर नागरिकांचीच इच्छा नाही, मीच नाही, अनेक लोकप्रतिनिधींची इच्छा नाही, ज्या पद्धतीचं काम चाललंय, सगळेच नाराज आहे त्या विषयावर, मग तुमचा 8 तास कशासाठी हवा आहे? तुम्ही इतके वर्ष कामं करताय तर निवडणुकीची काही भीती आहे का तुम्हाला?
आणि हे जे काही आंदोलन त्यांनी आता आम्ही घराघरापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होतो, याच्यातून एक मोठं आंदोलन उभं करायचं होतं की जेणेकरून कंपनीला या ठिकाणी पळून लावायचं. मात्र मध्येच या ठिकाणी बैठक घेतली. बैठक घेऊन ज्या पद्धतीचं आपण सगळ्यांनी बघितलं, तुम्ही सगळे पण त्या ठिकाणी उपस्थित होतात, कंपनीला सुधारणा सुचवल्या गेल्यात. मग तुम्ही 5 वर्ष काय करत होता? 5 वर्ष तुमचं लक्ष नव्हतं का कंपनी काय करते काय नाही? तुम्ही आता सुधारणा, आम्ही सांगतो की कंपनीला घालवा. आज तुमच्याकडे ताकद आहे, सगळं काही. तुम्ही जर ठरवलं तर एका मिनिटात या कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्ट करू शकता. मग का करत नाहीत? याच्यापेक्षा जर चांगल्या सुविधा आपल्याला महावितरण आधी देत होते आपल्याला. मग या कंपनीची गरज काय? हे सांगतात की बुवा त्यांनी आतापर्यंत 55 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आतापर्यंत 100 कोटी रुपये खर्च व्हायला पाहिजे होते. मग 55 कोटी खर्च केले तर कुठे केलेले आहेत ते? कोणतं नवीन सबस्टेशन या मालेगाव शहरामध्ये निर्माण झालं? किती ट्रान्सफॉर्मर यांनी नवीन या ठिकाणी लावलेत? माहिती अधिकारी आमच्या वाघ साहेबांनी अनेक प्रश्न विचारलेत, एका प्रश्नाचं उत्तर महिन्याभरात मिळत नाही. मग इतका गंभीर मुद्दा असताना, त्याचबरोबर अगदी गोरगरिबांच्या जीवावर उठणारा हा विषय असताना, त्याच्यामध्ये काहीतरी थातूरमात्र कोणीतरी काहीतरी करतंय तर आपलं कारण नसताना त्या ठिकाणी नाक खुपसायचं. आता करतात आहेत, तुमच्यात ताकद आहे, तर तुम्ही आता ही कंपनी एकतर घालवा आणि यापुढे ज्या नागरिकांच्या तक्रारी ज्या आमच्याकडे असतील या तक्रारीसुद्धा आम्ही आता तुमच्या ऑफिसला पाठवू आणि त्यांचं निराकरण झालं पाहिजे. आमचा उद्देश विरोधाला विरोध नाही आहे, पण तुम्ही घेतला आहे ना विषय, तर तो पूर्णत्वास न्या. आज एवढे हाल होत आहेत, वीज कंपनीची लूट कुठल्याही परिस्थितीत थांबायला तयार नाही. एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा त्यांची मुजोरी अजून कमी व्हायला तयार नाही. आता तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय, तुम्ही अंगावर ते घेतलेलं आहे. आता तुमचा न्याय देण्याचं काम तुमचं आहे. एकतर MPSL हटवा किंवा ज्या पद्धतीने महावितरण आधी या ठिकाणी बिलांची वसुली करायची ती पद्धत या ठिकाणी आम्हाला, कारण ह्या कंपनीला कुठल्याही प्रकारची वीज बिल वाढ करण्याचा यांना अधिकार नाही आहे कायद्याने. त्याच्यानंतर यांचे अनेक मुद्दे आहेत. यांच्याकडे जे कर्मचारी आहेत, नॉन टेक्निकल कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना पगार अपुरा आहे. कधी अपघात होतो, त्या अपघातामध्ये आंदोलन करून पैसे मिळवावे लागतात, ही कंपनी त्यांना नुकसान भरपाई देत नाही. आणि इतकी अराजकता तुमच्यामध्ये तुमच्या सत्तेच्या काळात चाललेली आहे. तुम्ही डोळे झाक का करतायत? का तुम्ही या कंपनीत पण पार्टनर आहात का? आणि असाल तर चांगलीच गोष्ट आहे. आमचा मालेगावातला एक सालदार आज मालदार झाला, आणखी मोठा हो. त्यांची बरोबरी अंबानीबरोबर व्हावी. आज ना उद्या त्यांच्या रिटायरमेंटच्या काळात त्यांचा पैसा या ठिकाणी उद्योगांमध्ये येईल. पण उद्योग त्यांनी मालेगाव सोडून गुजरात किंवा गोवा वगैरे इकडे न करता मालेगाव शहरात करावं, कारण या मालेगाव शहराने तुम्हाला मोठं केले. आता घेतला आहे मुद्दा तर व्यवस्थितरित्या तो हाताळा. आमच्यापेक्षा तुम्ही अनेक वेळा सिद्ध केले की तुम्हाला अक्कल जास्त आहे. आम्हाला जमत नव्हतं म्हणून तुम्ही या मुद्द्यामध्ये हात घातलेला आहे. आणि आम्ही काय करत होतो जनतेसमोर यावं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे. आमची लढाई ही चालूच राहणार. आम्ही यांचं बघू हे काय काय करतात, किती तक्रारींचं निवारण यांच्या हातून होतं. नंतर परत आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या बाबतीतली भूमिका आमची स्पष्ट करू. तूर्त हे आंदोलन आम्ही आता काही काळासाठी स्थगित करतो. तोपर्यंत आमची न्यायालयीन लढाई, प्रशासनाकडे आमची ही लढाई चालूच राहील. जेवढं या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायची होती यासाठीच तुम्हाला बोलवलं होतं. आणि जे काही भुयारी गटर वगैरे जे विषय आहेत या विषयांना मात्र आम्ही आत्ता इथून गेल्यानंतर आम्ही ताबडतोब आयुक्तांना भेटणार. त्यांनी जे पत्रक काढलेलं आहे त्या विषयावर आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि भेटून त्यांना या ठिकाणी त्याचा जाब विचारणार आहोत. तुम्ही काय करणार आहात? तुम्ही आता गणपती तोंडावर असताना तुम्ही या मालेगावच्या रस्त्यांचा सगळा सत्यानाश करणार आहात. कारण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, आता ऐश्वर्या मंगल कार्यालय किंवा या भागामध्ये जे काही रस्ते आहेत, परवा एक महिला पडली, तिला जबर मार लागला. हे असे रस्ते, चांगले रस्ते खराब करून टाकलेले आहेत. अनेकांना तुम्ही तिकडे राहतात, तुमच्याकडे पण तसे प्रकार झालेले आहेत, नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर हे तूर्त हे काम किमान पावसाळा संपेपर्यंत तरी थांबवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी.
भूमिगत गटारीच्या डिझाईनमध्ये दुरुस्ती करावी ही आमची मागणी आहे. आमचा भुयारी गटार योजनेला विरोध नाही, तो पैसाही आमचाच आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मालेगाव महानगरपालिका यांना आम्ही जो टॅक्स भरतो त्या माध्यमातून, म्हणून त्या आमच्या सुविधासाठी तो विषय आहे. तर तो आम्हाला विश्वासात घेऊनच करावा लागेल आणि 8 तासाने जर पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर आम्ही जशाच तसे उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मग जे काय होईल ते पुढे बघू. कुठल्या तरी एका वृत्तपत्रामध्ये जी चौकट असते त्याच्यात तो विषय होता. खरा जर झालं तर त्याच्यामुळेच मनात आलं की आपण पण पत्रकार परिषद घ्यावी. आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं हे नव्हतं, आमंत्रण नव्हतं. बोलवलं असतं तर नक्कीच गेलो असतो आम्ही, कारण आम्हाला पण तिथं समजून घ्यायचं होतं विषय नेमका काय. पण जर निमंत्रण नाही तर आम्ही त्यांच्या याच्यात हस्तक्षेप करायला जाऊ नाही शकत. बाकी यांच्यामध्ये कोणाला असेल तर मला माहिती नाही, पण मला वैयक्तिक या आंदोलनाचा प्रमुख सगळ्यांनी मला नेमलेलं आहे. मला मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नव्हतं. आणि फक्त ते याच्यामध्ये एका वृत्तपत्राने असं दिलं की आंदोलनकर्ते या ठिकाणी दिसून आले, म्हणजे त्यांचा काही वेगळा हेतू होता का? आंदोलनामागचा आमचे हेतू तुम्हाला सगळे स्पष्ट आहेत. तुम्हाला आता काही पेपर्स या ठिकाणी दिले जातील. आमचा पाठपुरावा चाललेला आहे. फक्त आम्ही पावसाळा आहे, त्याबरोबर हिवाळी अधिवेशनामध्ये 15-20 दिवस गेलेत. या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष, तर बाकीची कंपनी या ठिकाणी जे काही मंडळी सगळे काम करतच होती. आणि आमचा प्रयत्न आहे की आधी शासनाकडे हा विषय एकदा आपण आंदोलन केलं तर शासनाचंही लक्ष या ठिकाणी आपण आधी वेधू. मग हे आंदोलन जर शासनाच्या लक्षात आलं की चुकीचं चाललं आहे, कदाचित आपल्याला आंदोलन जे काही समजा उत्साहाच्या भरामध्ये किंवा जी एक चीड तयार झालेली आहे याच्यात आंदोलनाने जर उग्र स्वरूप जर घेतलं तर आपल्या गावाची शांतता पण या ठिकाणी धोक्यात येऊ शकते. अनेकांचे या ठिकाणी अनेकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. मग त्याच्या आधी जर एक मार्ग शासनाच्या मध्यस्थीने जर काही मार्ग निघत असेल तर त्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि आता तुम्ही सांगितलं की तुम्ही आता आव्हान केलं लोकांना की जे काही तक्रारी असेल आमच्याकडे आणा, आम्ही त्यांचं निराकरण करतो. मग आता इथून पुढे आमच्याकडे येणाऱ्या तक्रारीसुद्धा आम्ही त्यांच्याकडे पाठवणार आहोत. ज्या तक्रारी MPSLच्या संदर्भातल्या जेवढ्याही तक्रारी येतील, ज्या आज आमच्याकडे जमा आहेत, असं आम्ही जेवढे जमा आहेत ते सगळे आम्ही आज उद्यामध्ये एकत्र करून त्यांच्या ऑफिसला आम्ही ते पाठवणार आहोत. न्याय करा तुम्ही. आमच्या अपेक्षा सर्वसामान्य माणसांना न्याय मिळायला पाहिजे. इथल्या उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि तुमची जी काही मनमानी चाललेली आहे याच्यावर तुम्ही या कंपनीवर तुम्ही तुमचं कंट्रोल त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. 2-2 वर्ष झाले लोकांचे मीटर बदलून द्या किंवा डिस्प्लेमध्ये सुधारणा करून द्या, यासाठी ते अर्ज पडून आहेत, पण त्यांना ॲव्हरेज बिल दिलं जातं. या ॲव्हरेज बिलचा हा जो काही खेळ चाललेला आहे याच्यामागचं का आणखी बरेच काही गोष्टी आहेत. हे बिलं का वाढून येऊ राहिले, यांचे युनिट का वाढून दाखवतात आणि हा वाढलेला पैसा कुठं काय जातो याच्या अनेक वाटा आहेत. पण हा तुमच्या आमच्या खिशातून काढला जातोय. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन होणार आधी तुम्ही बघू तुम्ही काय करतात. आता तुम्ही हा मुद्दा हायजॅक केलाच आहे, परंतु आमचा पॅरलल हा शासनाकडे आणि न्यायालयाकडे आम्ही हा मुद्दा लवकरच त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. तिथूनही आम्ही न्याय मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मात्र तुम्ही आता लोकल लेवलला जे काही नागरिकांना कदाचित असं नको व्हायला की कुठंतरी दिशाभूल करायची आणि या आंदोलनाची हवा काढायची, जे नेहमीच आपण या ठिकाणी करत आला आहे, यावेळेस मात्र तसं काही होणार नाही याची ग्वाही मी या ठिकाणी तुम्हाला देतो. ते मी सुरुवातीलाच बोललो की हा विषय फक्त पहिली निविदा जी होती त्यावेळेस फक्त मालेगावमध्येच होतं. नंतर मालेगाव बाह्य आलं कसं, त्यावेळेस लोकप्रतिनिधी कोण होतं, आणि जे काही निविदा वगैरे निघाल्या होत्या या आम्ही माहिती अधिकारामध्ये मागवल्या, त्यासुद्धा आम्हाला मिळत नाही. सगळ्यांना माहिती आहे नाही, आणि मी सांगतोय ना इथं लोकप्रतिनिधी कोण आहे, आपले मंत्रीच होते. जर समजा कोणी शासनाने टाकला असेल तर आपल्या मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे. त्यांचा मतदारसंघ होता, त्यांनी या गोष्टीला खाजगीकरणाला विरोध करायला पाहिजे होता. कारण तिकडचं काय ते जाऊ द्या, पण फरक आहे. इकडे
इकडच्या मानसिकते तिकडच्या मानसिकतेमध्ये थोडाफार फरक आहे. इकडं व्यवस्थित होतं, इकडे तेवढी तूट नव्हती. जी तूट त्या भागामध्ये होती तेवढी तूट इकडे नव्हती, तरी हा विषय कारण नसताना घातला गेला आहे. आणि खाजगीकरण आम्ही का स्वीकारलं की चला चांगल्या सुविधा मिळतील, सगळं या ज्या तारा आहे त्या सगळ्या भूमिगत होतील, अनेक अपघात वगैरे टळतील, हे होईल ते होईल, आम्हाला अनेक अपेक्षा आहेत, झाडांची कत्तल होणार नाही या अपेक्षाने आम्ही खाजगीकरण स्वीकारलं. पण 5 वर्षात तसं काहीच झालं नाही. आणि 5 वर्षानंतर तुम्ही आज त्या कंपनीला, ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस तुम्ही कंपनीला जाब विचारतात. मग तुम्ही इतके वर्ष काय केलं? शेवटी जो लोकप्रतिनिधी आहे त्याच्याकडून जर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नसेल तर तो इकडे तिकडे प्रयत्न करतो. मग काय आमच्याकडे आले ना, आम्ही सगळ्यांना एकत्र करून एक मुखाने याचा निर्णय घेतला की सगळेच त्रस्त आहेत. आमच्याकडे ते पण आमची ताकद कमी, आम्ही सगळे म्हणून एकत्र ताकद या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्या ठिकाणी यशस्वी होत होतो. हे दिसलं म्हणूनच तर बाकीचे कुटाने सुरू झालेत. मग आता करताय ना तुम्ही, तर आम्ही ही सर्व जबाबदारी आता तुमच्यावर टाकतो. यासाठी किती दिवस दिलेले कोणाला? जशी माझी तक्रार आहे तुमच्याकडे, तुम्ही त्यांच्याकडे पाठवली. बरोबर. त्यांनी ती किती दिवसात ती सोडायला पाहिजे? अहो, 2 महिन्यात मंत्री असताना मुदतीचा काय विषय असतो? मंत्री असताना मुदतीचा काय विषय? मंत्र्यांकडे गेल्यानंतर 1 मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मुदतीची गरज काय पडते त्याला? हां, जागेवर लोक सस्पेंड करतात. ते काम नाही झालं तर बघू ना. आता जर समजा आता आम्ही काय करणार की आता लोकांना यांच्याकडे पाठवणार, लोक तर त्यांच्याकडे त्यांनी आवाहन केलं, लोक जाणार, आमच्याकडे येणारे पण पाठवणार आम्ही. आम्हाला नागरिकांची कामं झाली पाहिजेत आणि ज्या वेळेस हे अयशस्वी होतील त्यावेळेस आम्ही परत आंदोलनाचा बडगा उगारू या ठिकाणी. अरे होईल ना, तुम्ही विश्वास ठेवा ना त्यांच्यावर. असं कसं काय? तुम्ही माझ्याकडे मुदत मागतायत. बावनकुळे साहेबांची आंदोलन मोठं करायचं, मोर्चा काढायचा वगैरे असं. पण दरम्यानच्या काळात यांनी हा जो विषय घेतला, यांनी जबाबदारी घेतली. बघा, लोकांचा विश्वास हा कधी एक मंत्री आहे, त्यांचा कामाचा आवाका, त्यांना असलेल्या सत्तेच्या माध्यमातून त्यांना मिळालेली ताकद, त्या पॉवर्स या माध्यमातून कोणालाही वाटेल की आपल्याला इथे आमच्यापेक्षा इथं लवकर न्याय मिळू शकतो, आम्ही भांडणार. पण आपलं भांडण हा उद्देश नाही, भांडण उद्देश नाही आपला. कंपनीबरोबर आपल्याला भांडायचा हा उद्देश नाही आहे. जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या बंद झाल्या पाहिजे किंवा कंपनी हे काम सोडून दिलं पाहिजे. मग असं असताना तुम्ही याच्यामध्ये उडी घेतली, हा आम्हाला आनंदाची गोष्ट आहे ना. कंपनी तर आम्हाला मोजत नाही आणि तुम्ही याच्यात घेऊन आता कंपनीला तुम्ही जर व्यवस्थित धारेवर धरलं तर लोकांना न्याय मिळेल ना. आणि अनेक उदाहरणं आहेत ना इथे. तुम्ही आज हे विचारतायत, अनेक ठिकाणी आहेत ना साहेब. ज्या ठिकाणी एका ठिकाणी जातात तिथं काही आढळलं काही तर लोकांना जागेवर सस्पेंड करतात. आता आम्ही हा विचार करू की जे आमच्या हातून घडणार होतं, उद्या यांनी जर त्यांचं नाही ऐकलं तर आमचं जे आंदोलन होतं यांनी तशा पद्धतीने, यांना आता गरज पण नाही आहे पण तरी यांनी करावं, ऑफिस तोडावं, जाळावं. त्यांचा तर तो संघटनेचं त्या आंदोलनाची एक पद्धत आहे त्यांची, त्या पद्धतीने करावं पण लोकांना न्याय मिळवून द्यावा. कोणी कशाला बोलू? आम्ही त्यांना आधीपासून बोलवलं नाही, कारण आमचं म्हणणं आहे की जबाबदारीच त्यांची आहे. जर सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या करतात ना तर ही पण जबाबदारी तुमचीच आहे. तुम्हाला काही कळत नव्हतं का नागरिकांची एवढी लूट चाललेली आहे? आम्ही आंदोलन करावं लागलं, मग कळालं तर आता कळालं ना, तर मग आता पूर्ण करायचं ना. आता तुम्हाला सांगतो मी, म्हणजे आदरणीय मंत्री दादाभाऊ भुसे हे संपूर्ण महाराष्ट्राला जरी मंत्री असतील किंवा काय असतील तर ते माझे चांगले मित्र आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मागच्या निवडणुकीत पण तुम्ही बघितलं. आणि अनेक वेळा जसं काही गोष्टी असतात, जसं मी हे आंदोलन केलं, वास्तविक मी इतकं वेळेवर केलं असं धरून चाललं की मी माझ्या मित्राला साथ देतोय की हा रोष कदाचित त्यांना निवडणुकीमध्ये महाग पडला असेल, बिल वाढ वगैरे हे ते. तर असं समजून चला की मी हे आंदोलन करून त्यांना, आता माझं त्यांचं बोलणं बंद आहे, मग त्यांना डायरेक्ट जाऊन सांगू शकत नाही दादा भाऊ तुम्ही हे काम करावं. मग ते उचललं मी आणि आता आपोआप त्यांनी ते माझ्या मित्राची मी मदतच केली ना एका प्रकारे. ना अशा अनेक गोष्टींमध्ये केलेली. हां, तुमच्या मित्रावर विश्वास आहे? प्रश्नच नाही, ताकद एवढी आहे त्यांच्याकडे.
अहो एवढ्या याच्यामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्राचं काम आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं काम आहे, अनेक खात्यांचं काम आहे, मुख्यमंत्र्यांचे अनेक विषय त्यांच्याकडे आहे. असं असताना एखादा मुद्दा दुर्लक्षित होऊ शकतो, ते लक्षात आणून देणं एक मित्राचं काम आहे. एक मिनिट, आम्ही तुम्हाला हेमंतजी तुम्हाला परवा सांगितलं की आम्हाला प्रेस घ्यायची आहे, बरोबर आहे. ती आम्हाला तर त्याच दिवशी घ्यायची इच्छा होती, परंतु मला बरं नसल्यामुळे मी सांगितलं की आपण सोमवारी घेऊ. आता सोमवारपर्यंत भुयारी गटर विषयावर त्याच्या आधीची घटना कुठली घडलेली होती की सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाऊन आयुक्तांना भेटलं, त्यांनी त्यांची बाजू मांडली, आयुक्तांनी त्यांना शब्द दिला की 1 महिन्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित तोडगा काढू, नंतर कामाला सुरुवात करू, बरोबर. मग आता काल जर आयुक्तांचं पत्रक निघालं तर आम्ही आज त्या मुद्द्यावर बोलायचं नाही का? नाही, आता आम्हाला संशय आहे. आयुक्तांनी त्यांचा शब्द बदलला, ऐका, आयुक्तांनी त्यांचा शब्द बदलला. त्यांनी शिष्टमंडळाला काय शब्द दिला होता की 1 महिन्याची मुदत मागितली होती त्यांनी. मग त्यांनी काल एवढ्या घाईघाईने की विरोध निरर्थक आहे, यांना कुठून एकदम एवढं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं? किंवा माझं मत आहे की आयुक्तांनी मंत्र्यांच्या दबावामध्ये ते स्टेटमेंट काढलेलं आहे. मग का बोलायचं नाही? खासदारचा शब्द बदलला आयुक्तांनी, खासदारांना दिलेला शब्द बदलवला आयुक्तांनी. एकंदर सगळे विषय त्यांच्याच विरोधात झाले. मग याचं अहो. विधानसभेत निघेल का? आता निवडणुका एकदम तोंडावर आहे. आता तुम्ही विधानला, मी एक नेता आहे, मी माझ्या उमेदवाराला मी कशाला अडचणीत आणेल? युती होणार आहे, युतीला जागा ही शिवसेनेलाच जाणार आहे. मला त्यांचं काम मला जेव्हा वरून आदेश येईल तर मला त्यांचं काम करावं लागणार आहे. मग काम करत असताना मी लोकांना काय सांगू? मग अजून वेळ आहे ना आमच्याकडे, निवडणूक अजून 1.5-2 महिन्यावर, काही सुधारणा करता येतील आम्हाला. ना खूपच असं कशाला? मी जर सांगतो की मी त्यांना सतर्क केलं, एक चांगला मुद्दा मी त्यांना दिला, हां, त्यांना सतर्क केलं, त्यांना चांगला मुद्दा दिला. याच्यातून अनेक लोक, खूप प्रचंड नाराजी आहे लोकांमध्ये. तुमच्यासारख्या अनेकांना तुम्ही त्याचे बळी ठरलेले असाल. आहेत ना, हितासाठीच आहेत ना, त्यांचं मत असं थोडी आहे. त्यांचं यासाठी आम्ही एखादा सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळायला पाहिजे. जर ते भुसे साहेब देत असतील तर कोणाचं नाव आहे इथं? बाबासाहेब असं म्हटलं जातं, शिंदे सेनेने भाजपचं काम केलं नाही लोकसभेत, ही काही नाराजी आहे का? ते राजकीय विषय नाही, आता फक्त सर्वसामान्य नागरिकांचा विषय चालू आहे. इलेक्शनचा विषय नंतर काढा. ते आता ज्यावेळेस युतीच्या बैठका वगैरे होतील, त्यावेळेस ते विषय येतील ना. अशी व्यवस्था ते निश्चित करतील. त्याच्यानंतर दुसरा विषय जो अचानक आला भूमिगत गटारीचा, या विषयावर मात्र कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि या ठिकाणी मी तर म्हणतो की यांनी आता महिनाभर हे काम स्थगितच करावं. गणपती उत्सव आहे, अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतील, पावसाळा चालू आहे, उगा त्यांनी अट्टास करू नये. कामं मंजूर आहेत, लोकांना कळतंय होणार, त्याच्यावर पण लोक मतं देतील. असं काही नाही की कामं झाल्यावरच देतील. आपण मंजुरीचे कामं दाखवूनसुद्धा आपण मतं मिळवू शकतो, आणि चांगली गोष्ट आहे. उलटं जर असं काही केलं तर कदाचित त्यांच्या म्हणजे अजून एक मैत्रीचा सल्ला की जर याच्यातून काही सगळी गडबड झाली, सगळे खोदून टाकलं, सगळं काही झालं तर गाव नाराज होईल. आणि जे मला जबलपूरच्या सिटी इंजिनियरनी सांगितलं त्याचा पूर्ण फटका यांना बसू शकतो. मी माझ्या मित्राची काळजीच घेतोय. तर तूर्त बंद करावं, हे गणपती उत्सव होऊ द्यावा, पावसाळा थांबू द्यावा, मग कामाला सुरुवात करा. तुमच्या मित्राकडून तुमची अपेक्षा पूर्ती झाली नाही, हां, तर मग निवडणुकीत तुमची काय भूमिका राहणार आहे? नाही, मला मित्राबरोबरच राहावं लागेल. मित्र म्हणजे मीन्स आमचं, ते सर्व करायची गरजच नाही. ऐका ना तुम्ही, मित्र मीन्स मित्र ते आवर एक खाजगी मैत्री आणि एक राजकीय. म्हणजे आता आम्ही महायुतीत आहोत. महायुतीत मला आदेश करेल तर माझा पक्षाचा आदेश मानावा लागेल ना. माझ्या नेत्यांनी मला सांगितलं, उद्या समजा बावनकुळे साहेबांनी सांगितलं, जयकुमार रावळांनी सांगितलं, गिरीश भाऊंनी सांगितलं, देवेंद्र भाऊंनी मला सांगितलं, दादा भुसेंचं आपल्याला काम करावंच लागेल कुठल्याही परिस्थितीत, तर मला करावं लागेल. असं काय करतं? त्यांनी केलंच ना आमचं काम आता लोकसभेला. आता मी तुम्हाला सांगितलं ना, आता ते जनतेला आम्ही आमच्यापर्यंत देऊ बोलवू, त्यांना सांगू की आता तिथं जा, तुम्हाला जागेवर निर्णय त्या ठिकाणी मिळेल. तुमचं तक्रार बिल, वाढीव बिल आलेलं आहे ती आहे, तर ते कमी करून देतील तुम्हाला. दिनेश